राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सर्व उमेदवार येत्या 15 फेब्रुवारीला एकत्रित अर्ज भरणार असल्याचं समजतं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्यसभा उमेदवार ठरवण्यासाठी आज बैठक झाली, मात्र अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाहीये। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, 15 फेब्रुवारीला एकत्र अर्ज भरले जाणार आहेत, मात्र अद्याप अजित पवार गटाच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये। काय अधिक माहिती? नक्की दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत। महाविकास आघाडीचे 15 तारीख ठरलेली आहे, 15 तारखेला एकत्रित सर्वजण जाऊन फॉर्म भरणार आहेत असं ठरलेलं आहे। ही महत्त्वाची बातमी समोर येते। तर दुसरीकडे आज अजितदादाच्या बंगल्यावरती बैठक सुरू होती राज्यसभेच्या निवडणुकीबाबत, परंतु आजही ही बैठक विफल ठरली असं आपण बोलू शकतो, कारण की आजही शिक्कामोर्तब झालेलं नाही नावावरती। उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे आणि उद्या या बैठकीनंतर शिक्कामोर्तब होणार नावावरती आणि मग परवा एकत्रित सर्वच फॉर्म भरत जातील महाविकास आघाडीचे नेते असं ठरलेलं आहे। नक्की, धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।